नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी पाठ दुसरा माझे बालपण. बालमित्रांनो, बाबा आमटे हे कडकडीचे कार्यकर्ते, त्यागी समाजसेवक व लेखक आहेत. विदर्भातील वरोडा येथे त्यांनी आनंदवन नावाची कुष्ठरोग्यांची वसाहत बसवून समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला आहे. याशिवाय वन्यजीवन संरक्षण अशा इतर सामाजिक चळवळीमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. प्रस्तुत पाठात त्यांनी आपल्या बालपणाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. लेखकाच्या आईने त्यांना जीवनात येणाऱ्या विविध समस्येविषयी उपाय सांगितलेले आहेत. चला तर मित्रांनो, त्याचा आपण अभ्यास करूया. बालमित्रांनो, आपल्या बालपणाचे प्रसंग सांगताना लेखक म्हणतात, मी जेव्हा तुमच्या एवढा छोटा होतो ना, तेव्हा मी एक दिवस खरेच पैशाचे झाड लावले. जमिनीत पैसा पुरला आणि वाट पाहत बसलो, केव्हा एकदा पैशाचे झाड उगवते आणि खूप पैसे मिळतात असे मला झाले होते. बरेच दिवस निघून गेले, पण पैशाचे झाड उगवलेच नाही. मी रडू लागलो. आईला ही गोष्ट कळली. मग तिने मला पैशाची झाडे कशी लावली जातात हे नीट समजावून सांगितले. लिंबू, संत्री, आंबे ही झाडे लावावीत, गव्हाचे पीक काढावे आणि मग त्या सुंदर पिकांनी धन प्राप्त होते असे सांगून आई म्हणाली, बाळ, माती आणि मेहनत या दोन्हींवर श्रद्धा ठेवली म्हणजे झाड उगवेल आणि मग पैसा आपोआप तुझ्या खिशात येईल. माझी आई काही विशेष शिकलेली नव्हती, पण ती एक उत्तम शिक्षिका होती. कठीण विषय ती मला अगदी सहज समजावून सांगे. मला एक गोष्ट आठवते. एकदा माझ्या आईने मला एक जापानी बाहुली दिली. बाहुली पडली की लगेच ताबडतोब ती उठून उभी राहायची. शेवटी तिला पाडणारच थकून जायचा. मला आईने ही बाहुली दिली व ती म्हणाली, बाळ, जीवन असंच आहे. आपल्याला एकसारखी आपटी खावी लागते. मी कधीच पडणार नाही, पराभूत होणार नाही, आपटणार नाही अशी फुशारकी मारून चालणार नाही. पराभूत न होण्यात, खाली न पडण्यात मोठेपणा आहे असं नव्हे, तर पराभव झेलून पुन्हा ताठ उभे राहण्यातच खरी मजा आहे, खरं शौर्य आहे. पराभवाच्या तडाख्यानं खचून न जाणं हेच खरं जीवन आहे. लहानपणी मी माझ्या दोस्तांवर खूप रुसत असे. आम्ही एकमेकांवर अतिशय प्रेम करत असू, गट्टीफू करत असू. 2-2 वर्षे आमचा अबोला चालू असे. पुन्हा मनात ही घमेंड की मी नाही आधी बोलायला लागणार. दोस्तांशी हितकूस करण्याचे विचार मनात नुसते उचंबडून येतात. पण तोंड बंद हे असे किती दिवस चालायचे. एक दिवस आईने माझी ही अवस्था पाहिली. तिने मला एक झाड दाखविले व ती म्हणाली, बघ, या झाडाची सारी जुनी पिकलेली पानं गळून गेली आहेत. आपले जुने द्वेष, मत्सर, कलह असे सोडून दिले पाहिजेत. सडलेली पिकलेली पानं झाड फेकून देतं. आपणही आपापसातील द्वेष, मत्सर असाच फेकून दिला पाहिजे. आईच्या या बोलण्याचा माझ्या मनावर फार परिणाम झाला. यानंतर आमचे अनेक रुसवे फुगवे, भांडणे झाली, पण ती मिटलीही ताबडतोब. एकदा माझ्यावर मोठा भयंकर प्रसंग आला. नेहमीप्रमाणे आम्ही मित्र गुपचूप एका आमराईत घुसलो आणि दगड मारून आंबे पाडायला लागलो. तेव्हा लांब लांब मिशावाला रखवालदार सोटा घेऊन आमच्याकडे धावला. भैयाला पाहताच माझ्या साऱ्या मित्रांनी धूम ठोकली, पण मी आंबे चोरण्याच्या आनंदात पूर्ण बुडून गेलो होतो. भैयाने मला एकदम पकडले. चल, हे सारे आंबे झाडाला लावून टाक. माझे मनगट पकडून भैया गुरगुरला. मोठाच कठीण प्रसंग आला. आंबे झाडाला कसे लावायचे? स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी भैयाची खूप विनवणी केली. रडलो, वडिलांचे नाव सांगितले, लाच द्यायला तयार झालो, परंतु त्याचे आपले एकच म्हणणे, आंबे झाडाला लावून दे. 5-6 तास त्याने मला अडकवून ठेवले. तेव्हा मग कुठे माझी सुटका केली. आता त्या रखवालदार भैयाचे मला मोठे कौतुक वाटते. जादूगाराचा खेळ मला फार आवडायचा, पण मी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेत नव्हतो. डोंबाऱ्याने प्रेक्षकांतून
एखाद्या छोकऱ्याला पुकारले की मी उड्या मारत धावत जाई. यात मला मोठा पराक्रम वाटे. त्याचे ते सवाल जवाब, ते भयंकर आवाज, डमरूची डमडम, प्रेक्षकांचे खदखदून हसणे, हे सारे मोठे रोमांचकारी होते. जादूगार माझ्या पाटलोणीच्या खिशातून रुपये काढायचा आणि आपल्या डब्यात खणखण वाजवत टाकायचा. पैशाचा असा पाऊस पाडणारा जादूगर मला प्रत्यक्ष देवदूतच वाटला. परंतु एका प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही. पैसा निर्माण करण्याची इतकी अचाट शक्ती असणाऱ्या माणसाने लोकांपुढे एक एक पैशासाठी हात का पसरावेत? आईने मला सांगितले, बाळ, जादून पैसे निर्माण होत नाहीत. ही सर्व हात चलाखी. पण ती तरी कशी करायची? ते शोधण्यासाठी मी जादूची पुस्तके वाचली. त्यांच्यामध्ये अदृश्य होण्याची एक किमया सांगितली होती. जालियनवाला बाग आणि भगतसिंग यांची चर्चा आमच्या मित्रमंडळात चालायची. माझ्या काही मित्रांना जमवून मी किशोर क्रांतिकारकांचे गुप्त मंडळ स्थापन केले होते. अदृश्य होण्याचा हा मार्ग मला फार पसंत पडला. या जादूने भगतसिंगसारख्या प्रिय नेत्यालाही वाचवता येईल असे मला वाटे. त्यासाठी विविध उपाय करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा कोणीच अदृश्य होऊ शकला नाही. आम्ही खूप निराश झालो. बालपणीच्या आठवणीतील परम क्षण म्हणजे मी गुरुचा आदेश मानून स्वतःला विहिरीत झोकून दिले तोच. आमचे शिक्षक शालेय विषयांबरोबर आम्हाला ज्वलंत देशभक्तीचे आणि उज्ज्वल चारित्र्याचे पाठ देत असत. देशभक्त कोण होऊ शकतो? ज्याच्याजवळ ताकद, हिंमत आणि समर्पणाची भावना आहे तोच. एकदा ते आम्हाला शहराबाहेर दाट आमराईत एका विहिरीजवळ घेऊन गेले. अंधारी रात्र होती. त्यांनी मला विहिरीच्या काठावर उभे केले व म्हणाले, चल मार उडी. खाली काळाकुट्ट अंधार होता. मी दोनदा खाली वाकलो आणि तसाच थबकलो. मनात भयाची लढाई चालू होती. एकदा वाटत होते मागे फिरावे, पण एक क्षण असा आला, मी सगळ्याला मात केली. गुरुजींनी तिसऱ्यांदा खाली उडी मारण्याचा आदेश दिला आणि त्याच क्षणी मी धाडकन स्वतःला त्या खोल अंधारात झोकून दिले. त्या अविस्मरणीय क्षणाने मला जीवनभर पुरेल इतका आत्मविश्वास माझ्या ठिकाणी निर्माण केला. बालमित्रांनो, आता आपण पाठात आलेल्या काही नवीन शब्दांचे अर्थ तसेच वाक्प्रचार पाहूया. आपटी, संकट, पराभव, हार, अबोल, मूक, हितगुज, चर्चा, द्वेष, तिरस्कार, मत्सर, ईर्ष्याळू, कलह, वाद, रुसवे फुगवे, राग, विनवणी, प्रार्थना, अचाट, विलक्षण, हातचलाखी, कौशल्य, किमया, चमत्कार, धाडकन, जोराने, समर्पण, त्याग, अविस्मरणीय, विसरता न येणारा, आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास. वाक्प्रचार: फुशारके मारणे, बढाई मारणे, उचंबडून येणे, उत्साह येणे, धूम ठोकणे, पळून जाणे, खदखदून हसणे, पोट धरून हसणे, हितगुज करणे, विचार विनिमय करणे. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची वर्गात आपल्या वर्गमित्रांसोबत चर्चा करायची आहे. या प्रश्नांचे लेखन आपल्या वहीत तुम्हाला करायचे नाही, याची नोंद घ्यावी. प्रश्न दुसरा, उदाहरणाप्रमाणे शब्द शोधा व त्याचा अर्थ लिहा. उदाहरण आहे, आपोआप म्हणजे स्वतःहून किंवा आपसूक. रुसवे फुगवे, राग, अबोला किंवा नाराजी. हितगुज म्हणजे प्रेमाने केलेला संवाद किंवा मनमोकळ्या गप्पा. कौशल्य, एखादे काम चांगल्या प्रकारे करण्याची कला. विसरता न येणारा, अविस्मरणीय. आत्मविश्वास म्हणजेच स्वतःवरचा विश्वास. प्रश्न तिसरा, पाठातील बोलीभाषेतील शब्दांचा योग्य अर्थ शोधा. 1. आपटी म्हणजे गरज, संकट की त्रास. खरे उत्तर आहे संकट. 2. गट्टी, प्रेम, भाऊ, मैत्री. यापैकी खरा शब्द आहे मैत्री. 3. मत्सर, गर्व, स्नेह, ईर्ष्याळू. उत्तर आहे ईर्ष्या.
4. तडाख्याने, जोराने, लगेच, आत्ताच. यापैकी खरे उत्तर आहे जोराने. 5. घमेंड म्हणजे क्षमा, अहंकार, परवा. यापैकी खरे उत्तर आहे अहंकार. 6. छोकऱ्या, शोक, शोर, मुलगा. यापैकी खरे उत्तर आहे मुलगा. प्रश्न 4. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. 1. मी कधीच पडणार नाही, पराभूत होणार नाही, आपटणार नाही, अशी फुशारकी मारून चालणार नाही. या ठिकाणी फुशारकी मारणे हा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ होतो बढाई मारणे. वाक्य: फुशारकी मारण्यापेक्षा चांगले काम करणे महत्त्वाचे आहे. 2. दोस्तांशी हितगुज करण्याचे विचार मनात नुसते उचंबडून येतात. उचंबडून येणे, उत्साहाने मन भरून येणे. वाक्य: राष्ट्रगीत ऐकताना माझ्या मनात देशप्रेम उचंबडून येते. 3. भैयाला पाहताच माझ्या साऱ्या मित्रांनी धूम ठोकली. धूम ठोकणे म्हणजे पडून जाणे. वाक्य: कुत्रा भुंकताच चोरांनी धूम ठोकली. 4. त्याचे ते सवाल जवाब, ते भयंकर आवाज, डमरूची डमडम, प्रेक्षकांचे खदखदून हसणे, हे सारे मोठे रोमांचकारी होते. खदगतून हसणे, पोट धरून हसणे. वाक्य: विनोद ऐकून सर्व विद्यार्थी खदखदून हसले. 5. दोस्तांशी हितगुज करण्याचे विचार मनात नुसते उचंबडून येतात. हितगुज करणे, प्रेमाने संवाद साधणे. वाक्य: मी संध्याकाळी नातवंडांशी हितगुज करते. प्रश्न 5. खाली योग्य अयोग्य वर्तन दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही असाल तर काय कराल? 1. किरण नेहमी कचरा टाकण्यासाठी कचरापेटीचा वापर करतो. उत्तर: मीही नेहमी कचरा पेटीतच टाकेन व इतरांनाही तसे करण्यास सांगेन. 2. प्रदीप रस्त्यावर चालताना मस्ती करतो. उत्तर: मी रस्त्यावर शिस्तीने व सुरक्षितपणे चालेन आणि प्रदीपलाही तसे वागण्याचा सल्ला देईन. 3. राजेश नेहमी खोटे बोलतो. उत्तर: मी नेहमी सत्य बोलेन व राजेशलाही सत्य बोलण्याचे महत्त्व समजावून सांगेन. 4. रोहन खेळ खेळताना दुसऱ्यांशी भांडतो. उत्तर: मी सर्वांशी मिळून मिसळून खेळेन आणि भांडण न करता खेळ भावना जपेन. 5. दादा आपले गृहकार्य वेळेवर कधीच पूर्ण करीत नाही. उत्तर: मी माझे गृहकार्य वेळेवर पूर्ण करेन आणि दादालाही नियमित अभ्यास करण्यास प्रोत्साहित करेन. 6. रोहिणी आपल्या आईला घरकामात मदतरूप होत नाही. उत्तर: मी माझ्या आईला घरकामात शक्य तितकी मदत करेन. 7. दिव्या नेहमी शाळेत उशिरा येते. उत्तर: मी वेळेवर शाळेत जाईन आणि दिव्यालाही वेळेचे महत्त्व समजावून सांगेन. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्य कोण बोलले ते लिहा. 1. मग तिने मला पैशाची झाडे कशी लावली जातात हे नीट समजावून सांगितले. उत्तर: हे वाक्य लेखकांची आई म्हणाली. 2. बाळ, जीवन असंच आहे, आपल्याला एकसारखी आपटी खावी लागते. हे वाक्य लेखकांची आई म्हणाली. 3. चल, हे सारे आंबे झाडाला लावून टाक. उत्तर: हे वाक्य आमराईचा रखवालदार भैया लेखकांना म्हणाला. 4. बाळ, जादूनं पैसे निर्माण होत नाहीत, ही सर्व हात चलाखी. हे वाक्य लेखकांची आई म्हणाली. 5. चल, मार उडी. हे वाक्य गुरुजी लेखकांना म्हणाले. प्रश्न क्रमांक 7. प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. लेखकाने बालपणात कशाचे झाड लावले होते? उत्तर: लेखकाने बालपणात पैशाचे झाड लावण्याचा प्रयत्न केला होता. 2. आईच्या सांगण्याप्रमाणे खरे जीवन कसे असते? उत्तर: आईच्या सांगण्याप्रमाणे पराभवानंतर पुन्हा ताठ उभे राहण्यातच खरे जीवन आहे. 3. रखवालदाराने लेखकाला पकडून काय करण्यास सांगितले? उत्तर: रखवालदाराने लेखकांना आंबे पुन्हा झाडाला लावण्यास सांगितले. 4. लेखकाने आपल्या मित्रांना जमवून कोणते गुप्त मंडळ स्थापन केले? उत्तर: लेखकाने आपल्या मित्रांना जमवून किशोर क्रांतिकारकांचे गुप्त मंडळ स्थापन केले. देशभक्त होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे? देशभक्त होण्यासाठी ताकद, हिंमत आणि समर्पणाची भावना आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. आईच्या मते काय लावल्याने धन प्राप्त होईल? उत्तर: लेखकाच्या आईच्या मते लिंबू, संत्री, आंबे यासारखी फळझाडे लावावीत, तसेच गव्हासारखी पिके घ्यावीत. मातीवर आणि मेहनतीवर श्रद्धा ठेवून कष्ट केल्यास भरघोस पीक येते.
त्या पिकांमधून उत्पन्न मिळते आणि त्यामुळे धन प्राप्त होते. मेहनत हेच खरे पैशांचे झाड आहे. हा संदेश आईने लेखकाला दिला. प्रश्न क्रमांक 2. लेखकाचा मित्रांबद्दलचा रुसवा आईने कसा दूर केला? उत्तर. लेखक मित्रांशी रुसून अनेक दिवस अबोला धरत असे, तेव्हा आईने त्याला झाडाची जुनी सुकलेली पाने गळून पडतात हे दाखवले. जसे झाड जुनी पाने टाकून नवीन पालवी धारण करते, तसेच माणसानेही मनातील द्वेष, मत्सर आणि राग सोडून द्यावा असे आईने समजावले. आईच्या या शिकवणीचा लेखकावर मोठा परिणाम झाला आणि त्याने मित्रांशी पुन्हा प्रेमाने वागण्यास सुरुवात केली. प्रश्न 3. लेखकाला अदृश्य होण्याची इच्छा का होती? उत्तर. लेखकाला जादूचे प्रयोग पाहण्याची खूप आवड होती. जादूच्या पुस्तकात अदृश्य होण्याची किमया वाचल्यानंतर त्याला ती शिकण्याची इच्छा झाली. त्यावेळी जलियनवाला बाग हत्याकांड आणि भगतसिंग यांच्या शौर्याच्या कथा त्याने ऐकल्या होत्या. अदृश्य होऊन भगतसिंगासारख्या देशभक्तांना मदत करता येईल असे त्याला वाटत होते, म्हणून तो अदृश्य होण्याचा प्रयत्न करू लागला. प्रश्न 4. गुरूंनी लेखकाला विहिरीत उडी मारण्यास का सांगितली? उत्तर. गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, आत्मविश्वास, समर्पण आणि देशभक्तीची भावना निर्माण करू इच्छित होते. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि संकटांना निर्भयपणे सामोरे जाण्याची तयारी व्हावी, म्हणून त्यांनी लेखकाला विहिरीत उडी मारण्याचा आदेश दिला. लेखकाने गुरुजींवर पूर्ण विश्वास ठेवून उडी मारली. त्या प्रसंगामुळे त्याच्या मनात आयुष्यभरासाठी आत्मविश्वास निर्माण झाला. प्रश्न 9. मित्रांसोबत झालेले रुसवे-फुगवे दूर करण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर. मित्रांशी झालेला राग किंवा गैरसमज मी जास्त काळ मनात ठेवणार नाही. शांतपणे त्यांच्याशी बोलून गैरसमज दूर करेन. माझी चूक असेल तर माफी मागेन आणि मित्राची चूक असेल तर त्याला समजावून सांगेन. एकमेकांना समजून घेऊन प्रेम, विश्वास आणि मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भांडणाऐवजी संवादातून प्रश्न सोडवेन. प्रश्न क्रमांक 10. माझे बालपण या विषयावर निबंध लिहा. बालपण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंददायी काळ असतो. बालपणी कोणतीही चिंता नसते. खेळणे, शिकणे, मित्रांसोबत वेळ घालवणे आणि नवीन गोष्टी शिकणे यातच आनंद असतो. माझे बालपण खूप आनंदात गेले. मी लहानपणी मित्रांसोबत विविध खेळ खेळत असे. शाळेत जाऊन नवीन गोष्टी शिकणे, शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे आणि स्पर्धांमध्ये भाग घेणे मला खूप आवडायचे. आई वडील आणि आजी आजोबा मला चांगले संस्कार देत असत. त्यांनी नेहमी सत्य बोलणे, मोठ्यांचा आदर करणे, प्रामाणिकपणे वागणे आणि मेहनत करण्याचे महत्त्व शिकविले. बालपणी काही खोड्याही केल्या, पण त्या चुकांमधून योग्य धडे मिळाले. मित्रांशी भांडणे झाली तरी पुन्हा एकत्र येऊन आनंदाने खेळत असू. त्यामुळे मैत्रीचे महत्त्व समजले. माझे बालपण मला अनेक सुंदर आठवणी देऊन गेले. त्या आठवणी आजही मला प्रेरणा देतात. बालपणी मिळालेले चांगले संस्कार माझ्या आयुष्याच्या भक्कम पाया आहेत. प्रश्न क्रमांक 11. तुमच्या शाळेत झालेल्या जीवन कौशल्य मेळावा विषयी अहवाल लेखन करा. स्थळ प्राथमिक शाळा सुरत. दिनांक ज्या दिवशी आपल्या शाळेत मेळावा झाला ती तारीख या ठिकाणी लिहावी. आमच्या शाळेत जीवन कौशल्य मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वच्छता, प्रथमोपचार, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, आरोग्य, पोषण, वाहतूक नियम, आपत्ती व्यवस्थापन, हस्तकला, संवाद कौशल्य आणि आर्थिक साक्षरता यासारख्या विषयांवर विविध प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी आकर्षक मॉडेल्स, पोस्टर्स आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून जीवन कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या कौशल्यांची माहिती दिली. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या जीवन कौशल्य मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्य, जबाबदारीची भावना आणि प्रत्यक्ष जीवनातील समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित झाली. सर्वांसाठी हा मेळावा प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरला.
भाषा सज्जता. मित्रांनो, बोलताना ध्वनी श्वासनलिकेतून बाहेर येतात, मुखावाटे ध्वनी तंतूंना स्पर्श करतात व कंपने निर्माण करीत हवा बाहेर आली की त्यातून ध्वनी निर्माण होतात. मुखातील कंठ, ताल, मूर्धा, दात, ओठ या भागांना जिभेचा स्पर्श होतो तेव्हा विशिष्ट ध्वनी निर्माण होतात. ध्वनीच्या प्रत्येक खुणेला वर्ण म्हणतात. वर्णाच्या उच्चार स्थानाप्रमाणे वर्गीकरण करण्यात येते. मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यावेळी मुखातील ज्या भागांशी त्याचा संबंध येतो त्यानुसार ध्वनींना नाव दिले आहे. चला तर बालमित्रांनो, या ध्वनींविषयी सविस्तर माहिती मिळवूया. स्वर. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर म्हणतात. वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरादी. ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांची मदत आधी घ्यावी लागते त्यांना स्वरादी म्हणतात. अनुस्वार आणि विसर्ग. वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. स्वरादी 2 आहेत, आणि आहा. उदाहरणार्थ, कंठ या शब्दातील कण हा अक्षर अर्धा क अधिक अ अधिक अनुस्वार हे सर्व मिळून तयार झालेला आहे. बालमित्रांनो, नवे स्वरादी पाहूया. इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर पडल्यामुळे काही इंग्रजी शब्द मराठी भाषेत येऊन रुळले. उदाहरणार्थ बॅग, ऑफिस, ऑगस्ट, फॅशन इत्यादी. त्यामुळे ए व ओ हे 2 स्वरादी मराठीत आले आहेत. व्यंजने. मित्रांनो, वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत. मराठी वर्णमालेतील क पासून ह ळ पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत. व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराचे साह्य घ्यावे लागते. उदाहरणार्थ अर्धा क अधिक अ मिळून तयार होतो पूर्ण क. व्यंजन अधिक स्वर बरोबर तयार होते पूर्ण अक्षर. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजनांना स्वरांत असेही म्हणतात. उदाहरणार्थ क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, ट, थ, ड, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह आणि ळ. व्यंजनांचे प्रकार पाहूया. 1. स्पर्श व्यंजने. क, ख पासून भ, म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. जीभ, कंठ, ताल, दात, ओठ यांच्याशी वर्णाचा उच्चार करताना तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेचा स्पर्श होतो म्हणून यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. अनुनासिक व्यंजने. अंग, त्र, ण, न, म या वर्णांचा उच्चार त्या वर्णाच्या उच्चार स्थानाबरोबर नाकातूनही होतो म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण म्हणतात. 3. कठोर व मृदू व्यंजने. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ तसेच श, श व स यांचा उच्चार करावयास कठीण असल्यामुळे त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. यांनाच अघोष वर्णही म्हणतात. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ या व्यंजनांचा उच्चार करावयास सोपा असल्यामुळे त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. तसेच य, र, ल, व, ह, ळ या वर्णांचा सुद्धा मृदू वर्णात समावेश होतो. यांनाच नाद किंवा घोष वर्ण म्हणतात. खालील कोष्टक वाचा व समजा. बालमित्रांनो, यापूर्वीच्या वर्गात आपण उच्चार स्थानांच्या आधारे वर्ण पाहिले आहेत. आता त्याविषयी सविस्तर अभ्यास करूया. कंठातून उच्चार होणारे स्वर अ आणि आ आहेत. जेव्हा क, ख, ग, घ आणि अंग ही सर्व व्यंजने आहेत. त्यातील क आणि ख हा अघोष वर्ण आहे आणि ग आणि घ हा घोष वर्ण आहे. तसेच अंग हे अनुनासिक आहे. त्यानंतर तालव्य. तालव्य या ठिकाणाहून उच्चार होणारे स्वर ई आणि ई आहेत.
तसेच च, छ, ज, झ आणि त्र ही व्यंजनं आहेत. त्यापैकी च आणि छ हे अघोष वर्ण आहेत, जेव्हा ज आणि झ हे घोष वर्ण आहेत. तसेच त्र हे अनुनासिक आहे. बालमित्रांनो, मूर्धन्य या ठिकाणाहून उच्चारण होणारे स्वर आहेत रू. तसेच व्यंजन आहेत ट, ठ, ड, ढ आणि ण. त्यापैकी ट आणि ठ आहे अघोष वर्ण आणि ड आणि ढ आहेत मृदुवर्ण. तसेच ण हा अनुनासिक आहे. बालमित्रांनो, दंत्य या ठिकाणाहून उच्चार पावणारे स्वर आहेत लू. तसेच त, थ, द, ध आणि न ही व्यंजने आहेत. त्यापैकी त आणि थ हा अघोष वर्ण आहे. तसेच द आणि ध घोष वर्ण आहे आणि न हे अनुनासिक आहे. त्याचप्रमाणे औष्ठ्य ओठांचा उपयोग करून उच्चार होणारे स्वर आहेत उ आणि उ. तसेच प, फ, ब, भ आणि म ही व्यंजने आहेत. यापैकी प आणि फ हे अघोष वर्ण आहेत. तसेच ब आणि भ हे घोष वर्ण आहे आणि त्यात म हा अनुनासिक आहे. या पुढील पाठाच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.